शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे गटाला देण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात आज 5व्या दिवशी सुनावणी पार पडलेली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी आजही आक्रमक युक्तिवाद केलाय. कपिल सिब्बल यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे कोर्टासमोर मांडलेले आहेत. अपात्र व्यक्तीलाच मुख्यमंत्री होऊ दिला असं म्हणत कपिल सिब्बल यांनी आज पुन्हा एकदा निवडणूक आयोगाच्या अनेक निर्णयांवर आक्षेप घेतलेले आहेत. बघूया त्याबद्दलचा सविस्तर रिपोर्ट. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह नेमकं कुणाचं यावर सुप्रीम कोर्टात आज 5व्या दिवशी कपिल सिब्बल यांनी आक्रमक युक्तिवाद केला. 5व्या दिवशी कपिल सिब्बल यांनी ठाकरेंच्या बाजूने युक्तिवाद करत अनेक महत्त्वाचे मुद्दे न्यायालयात मांडले. कपिल सिब्बल यांनी आज पुन्हा युक्तिवाद करताना निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. अपात्र होणाऱ्या व्यक्तीला मुख्यमंत्री करण्यात आलं, हा मुद्दाही कपिल सिब्बल यांनी आज मांडला. निवडणूक आयोगाचा कोणताही अधिकार नसताना फक्त एकनाथ शिंदे यांना लाभ मिळावा यासाठी अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन आयोगाने निर्णय घेतल्याचं यावेळेला कपिल सिब्बल यांनी न्यायालयाला सांगितलं. कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद, निवडणूक आयोगानं जनता दलातल्या वादासंदर्भातल्या निकालाचा आधार घेतला. हा निकाल आमच्या प्रकरणाला पूर्णपणे लागू होतो, मात्र निवडणूक आयोगाने हाच निकाल आमच्या विरोधात वापरला असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं. न्यायमूर्ती बागची यांनी म्हटलं, आपल्याला घटनाक्रम ज्या पद्धतीने पुढे घडत गेला याचा विचार करावा लागेल. त्यावर सिब्बल यांनी सांगितलं, आम्ही कोणतीही तात्पुरती किंवा परिस्थितीनुसार निर्माण झालेली संस्था नाही. एकनाथ शिंदे यांची नियुक्ती पक्षाच्या घटनेनुसारच झाली होती. आता अचानक ते 1999च्या पक्षघटनेचा आधार घेत आहेत आणि 2018ची पक्षघटना लोकशाही विरोधी असल्याचं सांगतायत. हा निकाल प्रत्यक्षात आमच्या बाजूने आहे, मात्र निवडणूक आयोगानं आम्हाला नोटीस न देता निष्कर्ष काढला. त्याचा फायदा समोरच्यांना झाला. आमच्या बाजूने असलेल्या या निकालाचा वापर आमच्या विरोधात करण्यात आला, त्याचाच फायदा हा समोरच्या गटाला झाला. त्यावर न्यायमूर्ती बागची म्हणाले, मुख्य समस्या 10व्या अनुसूचीच्या अंमलबजावणीशी संबंधित आहे. विधानसभा अध्यक्षांना विशिष्ट कारवाई विशिष्ट कालमर्यादेत करण्याचे निर्देश आम्ही देऊ शकत नाही. अपात्रतेचा प्रश्न विधानसभा संपल्यानंतर संपुष्टात येतो, मात्र राजकीय पक्ष अस्तित्वात असेपर्यंत पक्षचिन्हाचा प्रश्न कायम राहतो. त्यावर कपिल सिब्बल यांनी सांगितलं, तो मुद्दा पक्षातल्या फुटीशी संबंधित आहे, अपात्रतेशी नाही. देशातील कायद्याचं राज्य टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक कायदा स्पष्ट करण्याची संधी न्यायालयाच्या समोर आहे. त्यावर बागची म्हणाले, लोकशाहीचं रक्षण करणं ही सामूहिक जबाबदारी आहे. अपात्रतेबाबत निर्णय घेताना नंतरच्या घडामोडींचा विचार केला जाऊ शकतो, परंतु पक्षात फूट पडली होती की नाही हे ठरवण्यासाठी त्यांचा विचार केला जाऊ शकत नाही. अन्यथा तुम्ही अशा व्यक्तीला प्रोत्साहन देत आहात जी सत्तेवर येऊन मुख्यमंत्री बनते, जी आमच्या मते अपात्र ठरायला हवी होती आणि जी त्या पदाची सत्ता व त्यातून मिळणारे लाभ वापरून जास्तीत जास्त पाठिंबा गोळा करते. त्यावर कोर्टानं म्हटलं, यावर पुनर्विचार होणं गरजेचं आहे. अपात्रतेबाबतचा निर्णय एका स्वतंत्र लवादाद्वारे घेतला गेला पाहिजे. त्यावर कपिल सिब्बल यांनी म्हटलं, संसद हे घडू देणार नाही, कारण संसदेत जो कोणताही सत्ताधारी पक्ष असतो त्याला त्याचा फायदाच होतो. त्यामुळे केवळ आपणच यात सुधारणा करू शकता. शेवटी आपल्याला लोकशाही जिवंत ठेवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, आमच्यावर नाही. त्यावर न्यायमूर्ती बागची म्हणाले, ही एक सामूहिक जबाबदारी आहे. आम्हाला आमच्या भूमिकेची जाणीव आहे. लोकच संविधानाचा प्रत्यक्ष आचरणामध्ये अवलंब करतात. त्यावर कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला, कलम 29(9) अन्वये त्या कलमात नमूद केलेल्या तपशिलात काही बदल झाल्यास राजकीय पक्षानं निवडणूक आयोगाला त्याबाबत सूचित करणं आवश्यक असतं. निवडणूक आयोगानं 2010 मध्ये कलम 29(अ) अंतर्गत निश्चित केलेल्या मार्गदर्शक तत्वांचा संदर्भ दिला. पक्षाच्या घटनेतील सुधारणा हा एक अत्यंत महत्त्वाचा बदल आहे, ज्याची माहिती देणं आवश्यक आहे. ही आवश्यकता कुठून आली? ती कलम 29(अ) चा भाग नाही. पक्षाच्या घटनेतील सुधारणांची माहिती आयोगाला देणं आवश्यक आहे. हे ठरवण्यासाठी आयोगानं त्या मार्गदर्शक तत्वांवर जो आधार घेतलाय तो चुकीचा आहे. कलम 29(अ) स्वतःच स्पष्ट करतं की कोणत्या बदलांची माहिती देणं आवश्यक आहे. त्यावर कोर्टानं म्हटलं, कलम 29(अ)(9) हे राजकीय पक्षाच्या नोंदणीनंतर लागू होतं, परंतु त्यात नमूद केलेल्या माहितीपुरतंच ते मर्यादित आहे. त्यावर कपिल सिब्बल यांनी असा युक्तिवाद केला की आयोगाला योग्य वाटतील असे इतर तपशील मागवण्याचा आयोगाचा अधिकार ही नोंदणीशी संबंधित एक अविशिष्ट तरतूद आहे. आयोगाला हे ठाऊक होतं की त्यांना नेमकं कुठं पोहोचायचंय. त्यानंतर तिथे पोहोचण्यासाठी त्यांनी स्वतःसाठी एक मार्ग तयार केला. अर्थात तो मार्ग काहीसा लोकशाही विरोधी पद्धतीने आखला गेला होता. त्यावर कोर्टाने म्हटलेलं आहे, 2018च्या भागामध्ये कोणताही महत्त्वाचा बदल झालेला नाही, हे बरोबर आहे. आणि शिवाय संघटनात्मक पातळीवर बहुमताची कसोटी लावण्यास नकार दिला गेला आहे. आयोग ती कसोटी लावण्यास नकार देत आहे असं कोर्टानं म्हटलं. 5व्या दिवसाच्या सुनावणीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे आणि निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला. निवडणूक आयोगाचं शिवसेनेबाबत काम बेकायदेशीर होतं, निवडणूक आयोगाने पक्षपाती निर्णय घेतल्याचा हल्लाबोल संजय राऊतांनी केला.
तर आमचा युक्तिवाद झाल्यावर सत्याची बाजू समोर येईल असं प्रत्युत्तर मंत्री योगेश कदम यांनी राऊतांना दिलंय. आजचं जे संपूर्ण युक्तिवाद होता हा निवडणूक आयोगाच्या प्रत्येक बेकायदेशीर कृत्याबाबत होता. बरोबर ना? बरोबर आम्ही ऐकत होतो. तुम्ही ऐकत होता, तुम्ही पाहिला असेल की या देशातला निवडणूक आयोग ज्याने निष्पक्षपाती काम करण्याची जबाबदारी संविधानानुसार घेतलेली आहे त्या निवडणूक आयोगानं शिवसेनेच्या बाबतीमध्ये किती बेकायदेशीरपणे काम केलं आणि पक्षपाती निर्णय घेऊन एका बेकायदा गटाला मान्यता देण्याचा प्रयत्न केला. ह्याच्यावर आज कपिल सिब्बल साहेबांनी युक्तिवाद केला. शेवटी आता एका साईडची फक्त आता आर्ग्युमेंट झालेली आहे. अजून आमच्या बाजूची आर्ग्युमेंट आता अजून सुरू व्हायची आहे. जेव्हा आमच्या बाजूची आर्ग्युमेंट ज्यावेळेला चालू होईल त्यावेळेला सत्य बाजू ही जगासमोर येणारच आहे. तर मला त्याच्याबद्दल आत्ता काही बोलण्याची आवश्यकता नाही. आता त्यांच्या आर्ग्युमेंटच्या वरनाच ते जर का एवढे खुश होत असतील की आमच्या विरोधक जर का खुश होत असेल तर त्यांना होऊ द्यात खुश, काय अडचण नाही. परंतु जेव्हा सत्य बाजू समोर येईल तांत्रिक दृष्ट्या आमची बाजू कशी सत्य आहे, कशी योग्य आहे, हे आमचे वकील जेव्हा तिथे ज्या मुद्दे मांडतील तेव्हा सगळं संबंध जगाच्या लक्षात येईल. तर पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना देण्यावरूनही खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाचा समाचार घेतला. बेकायदेशीर गटाला पक्ष म्हणून मान्यता दिल्याचा आरोप यावेळेला राऊतांनी केलाय. तर आमदार शिवसैनिक का सोडून गेले याचा विचार करा असा पलटवार योगेश कदम यांनी केला. पूर्णपणे बेकायदेशीर एक मार्ग, हा बेकायदेशीर मार्ग त्यांनी तयार केला. त्या मार्गावरून ते गेले आणि एका बेकायदेशीर गटाला पक्ष म्हणून मान्यता दिली आणि चिन्हही दिलं आमचं त्यांनी. निवडणूक आयोगाने कुठल्या आधारे निर्णय घेतले, मला वाटतं त्यावेळेला मला आठवतं की निवडणूक आयोगाला तुम्ही निर्णय घेण्यापासून रोका, त्यांना थांबवा अशा पद्धतीची देखील त्यावेळेला त्यांनी याचिका दाखल केली होती जी कोर्टाने फेटाळली होती. मला वाटतं शेवटी पक्ष हातातून गेल्याचं दुःख हे त्यांच्या मनामध्ये असणं साहजिक आहे. परंतु ह्याच्या मागची मूळ कारणं ही ह्याच्यावर त्यांनी विचार करणं आवश्यक आहे की माझ्याकडनं आमदार तर गेलेच पण अख्खा महाराष्ट्रामधली अख्खी शिवसेना, प्रत्येक शिवसैनिक का सोडून गेला हा विचार खरं तर त्यांनी करणं आवश्यक आहे. सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा संघर्ष सुरू आहे, तर दुसरीकडे ठाकरे आणि शिंदेच्या शिवसेनेचा राजकीय संघर्षही सुरू आहे. आता पुढल्या आठवड्यामध्ये पुन्हा या प्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टात होणार आहे. तेव्हा शिंदेचे वकील युक्तिवाद करण्याची शक्यता आहे. आता शिंदेचा गट नेमके कोणते मुद्दे मांडून ठाकरेंचे दावे खोडून काढतो ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.